नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, राज्यातील शेतकरी सध्या एकाच गोष्टीची तळमळीने वाट बघतायत, तो म्हणजे खरीप हंगामाचा पीक विमा. यावर्षी कधी मिळणार आपल्याला माहित आहे. राज्यामध्ये एवढी अतिवृष्टी झाली, जून महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत सतत पाऊस पडत होता. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 32,000 कोटीचा एक पॅकेज जाहीर केलं. आणि मित्रांनो, आपल्याला माहित आहे, अतिवृष्टी अनुदान असेल किंवा रब्बी रब्बी हंगामाचा पेरणीसाठी अनुदान असेल, हे जाहीर केलं आणि तेव्हाच मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून सांगण्यात आलं की ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना आम्ही प्रायोरिटीने 17,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा देणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, सगळे शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते. आणि मित्रांनो, आपल्याला माहीत जे क्रॉप कॅलेंडर असतं, म्हणजे पीक विमा कंपनीचा जो जी-आर निघत असतो किंवा राज्य सरकार जे जी-आर काढत असते, त्यामध्ये क्रॉप कॅलेंडर असतं. आणि त्या क्रॉप कॅलेंडरनुसार डिसेंबर महिन्यात राज्य सरकारकडून म्हणजे तालुका स्तरावरून विभाग स्तरावर, विभाग स्तरावरून राज्य स्तरावर आणि राज्य स्तरावरून केंद्रापर्यंत हा पूर्ण डेटा जात असतो. केंद्राकडून डेटा पीक विमा कंपन्याला पोहोचतो. डिसेंबर महिन्यात मित्रांनो, तो डेटा केंद्रापर्यंत पोहोचला, पण पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून वारंवार पीक विमा देण्यात टाळाटाळ करण्यात येत आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा, लोकसभेत जे अधिवेशन चालू होतं, या लोकसभेच्या अधिवेशनात माननीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान साहेब यांना प्रश्न विचारण्यात आले, पण त्या प्रश्नाचं त्यांनी पूर्वीप्रमाणे उत्तर दिलं की पीक विमा कंपनीने 1 महिन्यात म्हणजे 21 दिवसात जर पीक विमा दिला नाही तर आम्ही त्यांना 12% व्याज लावणार आहोत. आणि मित्रांनो, कुठे ना कुठेतरी त्यांच्याकडून देखील या गोष्टीला सिरियसली घेण्यात आलेलं नाही आणि पीक विमा भेटायची डेट देखील निघून गेलेली आहे. मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं, शासन स्तरावर असेल किंवा केंद्र स्तरावर असेल, राज्य स्तरावर असेल, यांच्या कुठल्याही हालचाली स्वतःचे लोक करत असतात, पण त्याला कुठेतरी चांगले आंदोलन, कुठेतरी लोकांचा लढा उभा राहणं हा सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कारण की आपल्याला सवय पडली, शेतकऱ्यांना आता प्रत्येक गोष्टीसाठी, आपल्या हक्कासाठी संघर्षच करावा लागतो. पीक विम्याचे पैसे आपण स्वतःच भरलेले यावर्षी, आणि एवढं नुकसान होऊन देखील हे राज्य सरकार, केंद्र सरकार सिरियस नाही. शेतकऱ्यांबद्दल याचीच एक सुरुवात म्हणून आपल्याला माहित आहे. अमरावतीमध्ये जे लोकविकास संघटना आहेत, त्यांच्या अध्यक्ष यांच्या मार्फत तालुका दंडाधिकारी म्हणजे उपजिल्हाधिकारी त्यांना एक पत्र देण्यात आलेलं आहे. आणि या पत्रातून त्यांना पीक विमा भेटण्यासाठी एक वॉर्निंग देण्यात आलेली आहे, जी राज्य सरकारपर्यंत पोहोचवली जात असते. त्यानंतर बऱ्याचशा तालुक्यात, म्हणजे आमच्या देखील तालुक्यात मित्रांनो, तक्रारी तहसीलदारांना दिलेल्या आहेत. मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अपडेट अशी आहे की आतापर्यंत राज्यामध्ये कुठलाही पीक विमा हा 2025चा वाटप झालेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पीक विमा कंपनी किंवा जे पोर्टल असतं, ज्यावर आपलं पीक विमा किती भेटणार आहे हे दिसत असतं, ते देखील अजून कुठेतरी दिसायला सुरुवात झालेली नाही. वेळेवर क्रॉप कॅल्क्युलेशन झालेलं नाही, तर वेळेवर पीक विमा दाखवत नाही आणि भेटणं तर दूरच राहिलं. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पाठवा. तर मित्रांनो, एवढेच तुम्हाला माहिती द्यायची होती. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.